फोर इडियट चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आणि मी आज तुम्हाला सांगणार आहे, घरात गणपती हा चित्रपट तुम्ही का पाहावा आणि कशासाठी पाहावा आणि आपण फॅमिलीसोबत जाऊन पाहावा ही माझी इच्छा. तर प्रत्येक सणाचं जितकं पौराणिक सांस्कृतिक महत्त्व असतं, त्याहून किंबहुना थोडे अधिक त्या सणाचं भावनिक महत्त्व असतं. त्यातच काही सण हे नात्याचा उत्सव करणारे असतात. त्यामुळे त्या सणाची अगदी वर्षभर प्रत्येकजण अगदी आतुरतेने वाट पाहतो. अशा प्रत्येकाच्या आवडीचा सण म्हणजे गौरी गणपती. दीड, 5, 7 आणि 10 दिवसात हा सण प्रत्येकाची अगदी जिव्हाळ्याच्या विषयात अनेक दुरावले किंवा वरदेकी असणारे अनेक नाते या सणाने निमित्ताने एकत्र येतात. ते मनोबल संपन्न करतात. अशाच एका कुटुंबाच्या नात्याची गोष्ट असणारा घरात गणपती मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. भूषण प्रधान, निकिता दत्ता, अश्विनी भावे, अजिंक्य देव, संजय मुनी, शुभांगी गोखले या मंडळीचा एक नवा सिनेमा सध्या सिनेमागृहात प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. तुमच्या आमच्या घरातील गोष्ट सांगणाऱ्या घरात कुटुंबाची गोष्ट नवजत बांदेकर या दिग्दर्शकांनी प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे. पॅनोरामा स्टुडिओ निमित्त नवजत बांदेवडेकर दिग्दर्शित आणि निर्मित हा सिनेमा 26 जुलै रोजी प्रदर्शित झालेला आहे. नात्यांची वीज पिढ्यांनुसार बदललेली, आपल्या आजी-आजोबांच्या पिढीने सण परंपरा म्हणून, आपल्या आई-वडिलांच्या पिढीने सण ही जबाबदारी म्हणून आणि आपल्या पिढीने सण आनंदाने उत्सव म्हणून पाहिला आहे. त्यात आजही तीच स्थिती आहे. त्याच परंपरा, जबाबदारी आणि आनंद असा मेळ घालणारी प्रत्येकाच्या घरातली गोष्ट. सिनेमाची गोष्ट अशी आहे, ही कथा गणपतीची आहे. त्यात कोकणातले गणपती म्हणजे प्रेक्षकांचा विशेष आवडीचा आणि आपुलकीचा विषय. त्यामुळे हा सोहळा जास्त जवळचा होतो. विशेष म्हणजे कोणतीही लांबलचक कथा न लागता सांगता थेट विषयाला हा सिनेमा आहे. त्यात एक नात्यांमधला दुसऱ्या फुग्यांमध्ये एक हळूवार फुलणारी प्रेमकथा पाहायला मिळते. दिल्लीची मुलगी जेव्हा कोकणात गणपतीसाठी येते, तेव्हा तिची असणारी उत्सुकता, घरातील मनं जिंकण्यासाठी सुरू असलेली धडपड हे सारे पाहताना फार कौतुक वाटते. त्याचप्रमाणे घरातल्यांच्या स्त्रियांना त्यांच्या बाईपणाची ओळख करून देतानाही तिने पत्करलेला विरोध आणि काही दिवस आपण करणार तिचा प्रवास हा पाहणं गोड वाटतं. निकिता दत्त ही कृती अजून भूमिका साकारते. कोकणातल्या मराठमोळ्या केतन घरत या मुलाच्या प्रेमात ती पडते. केतन घरत ही भूमिका अभिनेता भूषण प्रधान यांनी साकारलेली आहे. सगळ्यांचा लाडका, पाहुणारा आपलाच करणारा, आईवर विशेष प्रेम असणारा असा हा केतन जेव्हा दिल्लीच्या मुलीच्या घरातल्या घरात येऊन येतो, तेव्हा त्याच्यासाठी प्रेमाची असणारी धडपड ही सगळ्यांना आवडते आणि प्रत्येक मुलीला आपल्या असाच मुलगा भेटावा ही इच्छा मनात निर्माण करते. घरात प्रत्येकाचं महत्त्व आणि त्याच्या भावना समजून घेणारी गोष्ट आहे. अजिंक्य देव आणि अश्विनी भावे ही मंडळी तर 25 वर्षांनी एकत्र काम करत आहे. सिनेमा का पाहावा? एकत्र कुटुंबात राहणारे किंवा एकत्र राहून विभक्त झालेल्या प्रत्येकालाही त्यातील घरातील गोष्ट, दोन्ही भावंडां मीपणा, जाऊभावांचा मी अशी सगळं करते. हे दाखवणारा अहंकार आताच्या पिढीला नात्यांविषयी असलेली ओढ